राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल मी आपल्या सेवेत हजर राहू शकलो नाही. एक नवीन जबाबदारी अलीकडे माझ्यावर आली आणि त्याच्यामुळं मनात असून देखील आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. क्षमस्व. कालचा दिवस सर्व राजकीय पक्षात खूप गोंधळाचा, गडबडीचा, संतापाचा, दुःखाचा गेला. कहीं खुशी, कहीं गम, कहीं रिश्तेदार ज़्यादा तो कहीं कम. कुठं सत्ता टिकविण्यासाठी खुन्यासारखं आरोप असलेल्या गुन्हेगाराला तिकीट, कुठं आपल्या वरिष्ठ नेत्याचा आदेश झुगारून देऊन नातेवाईकांना तिकीट, असा खूप गोंधळ होता. नव्याला पायघड्या आणि जुन्यांना लाथा, आयारामला स्वागत आणि निष्ठावंताला जाऊ द्या. खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक आदेशच म्हणा, अशी एक इच्छा जाहीर केली की आमदार खासदारांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेत तिकीट देऊ नये. पण त्यांच्याच पक्षात बऱ्याच ठिकाणी हा नियम धाब्यावर बसवला गेला. आणि एक उल्लेखनीय बाब अशी आहे की यांच्याच पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा भाऊ, भाऊजाई आणि बहीण या तिघांना तिकीट देण्यात आले. मी कधी कधी विचार करतो, हे नार्वेकर आडनावाचं एक वैशिष्ट्यच वेगळं आहे नाही. मग ते नार्वेकर देवेंद्र फडणवीसचे असू द्या किंवा ते नार्वेकर उद्धव ठाकरेचे असू द्या, हे जगमित्र असतात. यांच्यावर कुठलेच नियम, पक्षाचे नियम लागू होत नाही. त्यांच्यासाठी खूप मोकळीक असते. खरं म्हणजे मी थोडं भूतकाळात गेलो होतो, त्यावेळेस मला एक आर के लक्ष्मणचं सुप्रसिद्ध व्यंगचित्र डोळ्यासमोर आलं. ते व्यंगचित्र मी आपल्यासमोर ठेवते, पहा. पाहिलं? त्या व्यंगचित्रपटात स्वर्गीय बाळासाहेब आराम खुर्चीवर बसलेले आहेत. समोर एक छोटासा स्टूल ठेवलेला आहे आणि त्याच्यावर देखील पाय त्यांनी ठेवलेले आहेत. आणि प्रमोद महाजन उमेदवाराची यादी घेऊन समोर उभा आहेत. अर्थात बाळासाहेबासमोर उभा राहायला मिळणं सुद्धा भाग्य. प्रमोदजीचं आणि बाळासाहेबांचं भावनात्मक नातं हे सगळे जगाला माहिती आहे. पण माझ्या डोळ्यासमोर कालची यादी पाहिल्यावर लक्षात आलं, या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या जागी आणि राज ठाकरे प्रमोद महाजनच्या जागी ठेवून बघा, तुम्हाला लक्षात येईल. मुंबईत मोठा गाजावाजा झाला हो. 52 जागा दिल्या, फक्त 52. ठाण्यात 27, पुण्यात 25, कुठं नाशिकमध्ये अजून 26. म्हणजे जेवढ्या त्या महानगरपालिकेत जागा आहेत त्याच्या 25-30% सुद्धा जागा दिल्या नाहीत. भावाची ही राजकीय पत उद्धव ठाकरेनं केली आहे. किंबहुना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेनं केला. 227 जागा असलेल्या महानगरपालिकेत फक्त 52 जागा दिल्या. खूप गाजावाजा केला. भावाची अशा प्रकारे अवहेलना उद्धव ठाकरेनं त्याच्या स्वभावाप्रमाणे केली. अर्थात मनसेकडे 52 लोक आहेत का, हाही एक प्रश्न आहे. एकेकाळी नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती महानगरपालिकेत, 3 आमदार होते. त्या महानगरपालिकेत 25 जागा मनसेला सोडाव्या, यापेक्षा दैव दुर्विलास तो कोणता. अजून एक घटना या सगळ्या गोष्टीत घडलेली आहे. कुठं महायुती एकत्र लढते, कुठं एकमेकासमोर उभा राहते. प्रचार करणाऱ्याची खूप अडचण होणार आहे, विशेषतः माझ्यासारख्याची. मला कुठं मोठ्या भावावर वार करावा लागेल
तर कुठं त्याची स्तुती करावी लागेल, कुठं आमच्या महायुतीतील मोठ्या भावाला लहान भावाचा कान धरावा लागेल, तर कुठं पाठीवर थाप टाकावी लागेल. आता हा सगळा पुढच्या 15 दिवसाचा खेळ जनतेला पाहावा लागेल. खूप विचित्र अवस्था झालेली आहे. पाहूया दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी याच्यातून काय मार्ग काढतात ते. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की विश्वप्रवक्त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या स्वभावाप्रमाणे गरळ ओकली. त्यांनी सांगितलं की शिवसेना ही भाजपनं टाकलेल्या तुकड्यावर जगते आहे. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी हे शिवसेनेला तुकडा टाकला. अरे सोकान्या, 90 जागा शिवसेनेला भारतीय जनता पक्षाने सोडलेल्या आहेत. 90 जागा. तुम्ही तर सख्या चुलत भावाला 52 जागेचा तुकडा टाकला. तुकडा त्याला म्हणतात. जरा थोडं काहीतरी बुद्धीचा वापर कर. आणि एक फार चांगली बाब अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मुंबई आणि ठाण्यात तरी किमान एकत्र लढते आहे. कारण हेच खरं लढाईचं मैदान आहे. तिथं महायुती भक्कमपणे लढते आहे. दुर्दैव असं आहे की मनसेला जालन्यामध्ये घड्याळाबरोबर जावं लागतं. संभाजीनगरमध्ये मनसेनं कुणाला उभा केलं आहे हे अगदी म्हणजे संशोधन करण्याचा विषय आहे. बहिरगोल बिंग हातात घेऊन शोधण्याचा विषय आहे. मग तर परभणी, नांदेड, लातूर याचा प्रश्नच नाही. अजून एक घटना घडली आहे. त्या सर्व हिंदू प्रेमींनी हे लक्षात ठेवावं की चंद्रकांत खैरेला फाट्यावर मारून उभाटा गटाने रशीद मामूला तिकीट दिलेलं आहे. शाहींचीच्या दंगलीचा गुन्हेगार, औरंगजेबाचा भक्त, हिंदूचा दुश्मन रशीद मामू मैदानात आहेत. भांजे की शान में रशीद मामू मैदान में.